तुम्ही जर बघितलं मतदार याद्यांवरतीचा जो आक्षेप किंवा मतदार याद्यांवरतीच्या त्रुटीबाबत सर्वाधिक पहिल्यांदा जो आवाज उठवला तो इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी. बरोबर. राहुल गांधींनी आवाज उठवला. राहुल गांधींनी बिहार निवडणुकीला सुद्धा त्याला संदर्भ आहे. त्याच्या बिहार निवडणुकीच्या नंतर त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ज्या झाल्या त्याच्यावरतीही त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं किंबहुना आक्षेप घेतले. पण बिहार निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मतदार याद्या पुन्हा अपडेट केल्या, तिथं SIR मोहीम राबवण्यात आली आणि अपडेट केले याद्या, त्यानंतर सुद्धा बिहारमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांचं पानिपत झालं. बरोबर. तोच सूर महाराष्ट्रामध्ये तुमच्या महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांनी घेतला, किंबहुना त्याच्यामध्ये मोठा मोर्चा सुद्धा झाला. पण आज ज्या निवडणुका आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलेल्या आहेत महानगरपालिकेच्या, त्या निवडणुका चा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये जी खरी लढत आहे तर ती महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये नाही, तर ती लढत ही महायुतीमधले असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल, यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. तुम्ही जर चर्चा बघितली किंवा वातावरण बघितलं की याहून पुढे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पवार साहेबांनी 50 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राजकारण केलं. त्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुरेसे उमेदवार सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देता आले नाही. त्यामुळे अजित पवार गटाबरोबर युती करण्यापर्यंतची चर्चा सुद्धा आपण ऐकली. त्यामुळं मतदार याद्यांचा घोळ किंवा जो काही नेरेटिव्ह आपण विरोधी पक्ष नेत्यांकडून किंवा विरोधी पक्षांकडून नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा केला जातो, त्याचा मतदारांवरती परिणाम किंवा निकालावरती परिणाम झालेला आपल्याला आता तरी दिसत नाही.